शिवसूत्र भाग 1 मधील आपण आता तिसरे सूत्र बघूया. तिसरं सूत्र आहे योनी वर्ग. स्त्री पुरुष म्हणजेच शिव अधिक शक्ती आणि कला म्हणजे शरीर. योनी म्हणजे निसर्ग म्हणून आपण स्त्रीला निसर्ग म्हणतो. स्त्री शरीर प्रदान करते, ती निसर्गाचे प्रतीक आहे. आणि कला म्हणजे कर्तेपणाची भावना. एकच कला आहे, ती म्हणजे जगात अवतीर्ण होण्याची कला म्हणजे कर्तेपणाची भावना. या दोन्ही गोष्टी मिळून तुमचं शरीर निर्माण होतं. तुमची कर्तेपणाची भावना, तुमचा अहंकार आणि निसर्गाकडून मिळालेलं शरीर. जर तुमच्या कर्तेपणाची भावना असेल तर योग्य निसर्ग त्याला साजेसं शरीर देईल. असेच तुम्ही वारंवार जन्म घेत आला आहात. कधी तुम्ही पशु होता तर कधी कधी पक्षी होता, कधी झाड होता तर कधी माणूस. तुम्ही ज्याची इच्छा धरली ते तुम्हाला मिळालं. तुम्हाला जो हवा होता तो जन्म मिळाला. तुम्ही जी अपेक्षा ठेवलीत कर्तृत्व गाजवण्याची, जी मनीषा ठेवली तसंच होणार. कर्तृत्वाची तुमची इच्छा आकांक्षा प्रत्यक्ष घटना बनते. विचार वस्तुस्थितीत उतरतात. म्हणून खूप विचारपूर्वक इच्छा ठरवाव्यात. कारण भले कमी वेळ जास्त वेळ लागो, पण सर्व इच्छा पूर्ण होतात. तुम्ही बरेचदा आकाशात पक्षी पाहून मनात आणलं की वाह, केवढं स्वातंत्र्य आहे यांना, आपणही असे पक्षी असतो तर झटकन तुम्ही पक्षी व्हाल. एखाद्या कुत्र्याला संभोग करताना पाहून तुम्हाला वाटलं, अरे केवढा स्वच्छंदीपणा, केवढं सुख बघा. लवकरच तुम्ही कुत्र्याचा जन्म घ्याल. तुम्ही जी वासना इच्छा अंतरंगात साठवत जाता ती बीज बनते. निसर्ग तर फक्त तुमचं शरीर देतं. तुम्हीच स्वतःला निर्माण करणारे कलाकार असता. स्वतःचं शरीर तुमचं तुम्हीच निर्माण केलं आहे. हा कलेचा आहे अर्थ. दुसरं कोणी तुम्हाला शरीर देऊ करत नाही. तुमची वासनाच ते निर्माण करतं.